शुभ सकाळ सगळ्यांना. काय चाललं आहे, कशा आहात सगळे? बरे आहात का? मी पण बरी आहे, मस्त आहे, मजेत आहे. आणि आले आहे कामावर, तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढा सकाळचा. त्याच्यामुळं इथं बसले, जरा 5-10 मिनटं बसते, व्हिडिओ काढते आणि जाते वरती कामावर. तर सकाळचं एवढं म्हणजे टेन्शन असतं ना, कामाला जायचं यायचं. तर आज पण मला थोडासा उशीर झाला होता, पण आले पटकन, टाईमवर पोचले. तर आता 10 मिनटं बाकी आहेत मला जायला कामावर. तर लय गडबड होऊन जाते मग सकाळी पटकन आले रिक्षाने. तर म्हणजे व्हिडिओ काढायचा कंटाळा केला ना, तर मग तसंच राहून जातं. त्याच्यामुळे म्हटलं नाही, पहिलं काम नंतर पहिलं आपला व्हिडिओ काढणं महत्त्वाचं आहे. तर हे नवीन घेतलं मी, बघा कसं वाटतंय, छान वाटतंय का? कालच घेतलं आणि मला हा कलर खूप आवडला बरं का, मस्त असा छान कलर आहे. तर माझ्याकडे होतं व्हाईट बरं का, पण ते खूप खराब होतं, रोज धुवायचं म्हटलं त्याला. तर मग हा कलर आवडला मला, तर हा घेतला. छान आहे कलर, मला आवडला, घेतला मी. तर हां, काय बोलायचं होतं काय माहिती, काय लक्षातून पण जातं मध्येच काही पण बोललं. तर आपल्याकडे जे मसाले म्हणजे तयार करून मिळतील, मालवणी मसाला भेटेल, घाटी मसाला भेटेल आणि मिरची पावडर भेटेल, धना पावडर, हळदी पावडर, हे सगळं म्हणजे मिळणार आहे आपल्याकडं. ज्यांना कोणाला पाहिजे असेल ना, तर त्यांनी सांगा, मग आपल्याला तयार करून देता येईल असं. तर आणि व्हिडिओ माझ्या पूर्ण बघत जा, नक्की बघत जा. आणि आवडला तर लाईक करत जा, कमेंट करत जा आणि छान असा सपोर्ट करा. आणि आपल्या व्हिडिओला यूज झाले पाहिजेत आणि आपला वॉच टाईम पूर्ण करायचा आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी आपले व्हिडिओ टाकणं गरजेचंच आहे. म्हणजे किती त्रास झाला, किती म्हणजे टेन्शन असलं किंवा किती समजा कंटाळा आला, तरी आपलं व्हिडिओ टाकणं गरजेचंच आहे. कारण कसं, आपण दुसरं काम आपलं कसं आपण टाईमवर करतो. आपलं आजारी पडलं, काही असो सगळे आपले काम झालेच पाहिजे समजा, किंवा घरातली कामं किंवा बाहेरचे कामं. आपण असं म्हणतो का, समजा जाऊ दे आता नको, नाही करत. समजा कपडे धुवायचे असले, भांडे घासायचे असेल, स्वयंपाक करायचा असेल, तर आपण असं म्हणतो का, जाऊ दे आता मी नाही करत, स्वयंपाक राहू दे आता, किंवा भांडे नाही घासत राहू दे, असं आपण म्हणत नाही. पण व्हिडिओ काढायचा असला की म्हणते जाऊ दे आता नाही काढत व्हिडिओ, बघू आता नंतर टाकेन, उद्या टाकेन, म्हणजे असं. आणि आत्तापर्यंत मी तेच केले, कंटाळा करून मागं राहिले, असं झालेलं. व्हिडिओ काढायला घेतला असं वाटतं नको, जाऊ दे आले कंटाळा, मला झोप आली, जाऊ दे आराम करते, जाऊ दे घरातलं काम करते, राहू दे. पण आता कामाला, पहिलं घरातल्या कामाला किंवा कोणत्या कामाला महत्त्व देणार नाही. पहिलं मी आता व्हिडिओ बनवायला टाईम देणार आहे. पहिला टाईम व्हिडिओ बनवायचा, मग नंतर राहिलेले कामं करायचे, असं ठरवलं आहे ना, असा पक्का निर्णय घेतलेला आहे मी. तर त्याच्यातून आपल्याला आपली प्रगती करायची आहे. तर लोकांचा विचार नाही करायचा, काही नाही. लोक म्हणजे मी नवीन चॅनल सुरू केल्यानंतर लोक हसायचे, काय व्हिडिओ काढते, काय असं करते, काय तसं करते, बरं का. मला वाईट वाटायचं बरं का, पण जाऊ दे ना, हसणारे घरातच बसते ना, आपल्याला काही देतात का हसणारे आणि नावं ठेवणारे? जाऊ द्या, आपली यूट्यूब फॅमिली आहे आपल्यासोबत, करते ना आपल्याला सपोर्ट. आपल्याला पुढं जायचं, आपल्याला मागं वळून नाही बघायचं. आणि आपल्याला जेव्हा मसाल्याचा बिझनेस चालू करायचा आहे ना, ते आता म्हणजे पक्का मी निर्णयच घेतलेला आहे. तर आपल्या मिरच्या वगैरे आणून, सगळे खडे मसाले आणून, धने वगैरे, हे सगळं काय असतं ते सगळे आपले मसाले आणायचे आणि तुम्हाला सगळे आपल्या घरी मिरच्या वगैरे भाजायच्या, सगळं गरम मसाला, ते सगळं धने वगैरे. तर तुम्हाला म्हणजे मी दाखवणार सगळे. आणि खोबरं वगैरे आणायचं तुमच्या समोर, म्हणजे मसाला तयार करून आणणार मी. तर कोणाला कांदा, लसूण आणि खोबरं टाकून पाहिजे असेल तर तो पण मिळेल. आणि कोणाला साधा पाहिजे असेल, फक्त खोबरं टाकून आणि मसाले, तर तो पण भेटेल असं. आणि त्याच्यासोबतच मी जे आता मला आवडेल का नाही आवडेल ते नाही मला सांगता येत, पण त्याच्यासोबत मी चटण्या पण ठेवणार आहे.
ठेवणार, जवसाची चटणी ठेवणार, कारळाची चटणी ठेवणार आणि तिळाची चटणी ठेवणार. ह्या 4 चटण्या त्याच्यासोबत म्हणजे ठेवणार आहे मी. आणि लसूण चटणी ठेवणार. तर कोणाकोणाला पाहिजे असेल ना तर मला सांगा. आता मी फक्त म्हणजे आपल्याला होतं होईल तेवढं, कसं आपल्याला बाहेरचं काम मला करायला नाही लागलं पाहिजे. बाहेरचं काम म्हणजे मी सोडून देणार असं माझा विचार आहे. तर मी प्रत्येक गोष्ट म्हणजे मला जेवढं ॲडजस्ट होईल तेवढं मी करणार आहे. तर आपल्याकडं म्हणजे सगळे मसाले राहणार. घाटी मसाला राहणार, मालवणी मसाला, धना पावडर, हळदी पावडर, तुम्हाला सांगते मिरची पावडर आणि चटण्याचे आपल्याकडे 4 प्रकार राहणार आहेत. शेंगदाणा चटणी राहणार आहे, लसूण चटणी राहणार आहे, तिळाची चटणी राहणार आहे, जवसाची चटणी आणि कारळाची 5 चटण्या राहणार आहेत आपल्याकडं. तर कोणाला पाहिजे असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी हळूहळू चालू केलं आहे. मला जेवढं ॲडजस्ट होईल तेवढं मी करणार आहे, तेवढं प्रयत्न करणार आहे मी असेल. पण आता त्याच्यात मला माघार घ्यायची नाही, त्याच्यात मला पुढं जायचं आहे. बघू, लोकांचं आपल्याला घेणं देणं काही नाही. आपण चांगलं काम करतो, वाईट काम नाही त्याच्यामध्ये काही. तर ह्या कामाला मी आता सुरुवात केलेली आहे. मला असं काय वाटतं, म्हणजे हळूहळू आपण काहीतरी आपला बिझनेस थोडा छोटा चालू केला ना तर त्याच्यातून मग आपल्याला बाहेर जायची गरज नाही कामाला, म्हणजे असं एक मला वाटतं. आणि तुमचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वाद असला ना तर सगळं काही व्यवस्थित होईन. आता इथून मागं झालं ते झालं, समजा मागचं सोडून द्यायचं आणि पुढं चालायचं असं. तर खूप दिवसाची मला काही म्हणजे अशी माझी इच्छा होती की माझं काहीतरी स्वतःचा बिझनेस पाहिजे, छोटा, लय मोठा नाही पाहिजे आपल्याला शून्यातून आपल्या छोट्यातून सुरुवात करायची, असं काहीतरी पाहिजे. पण हे येणाऱ्या नवीन वर्ष माझ्यासाठी खूप चांगलं असायला पाहिजे देवानी. आणि या नवीन वर्षात म्हणजे मी सक्सेस झाली पाहिजे असंच देवाचरणी प्रार्थना आहे फक्त. आणि तुमचा साथ, तुमचा सपोर्ट पाहिजे, बस बाकी काही नको मला. आणि नवीन वर्षात मी सक्सेस झाले पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले भेटते आणि चटण्या 4-5 प्रकारच्या भेटतात. तर कोणाकोणाला पाहिजे असेल ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला मोबाईल नंबर देणार जर कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर. आता हे चालू केलेलं आहे मी सर्व. तर मग तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि चांगल्या कामासाठी चांगल्या शुभेच्छा द्या, चांगला आशीर्वाद द्या आणि चांगला सपोर्ट करा. छान अशा कमेंट करा आणि लाईक करत जा. तर अजून काय बोलावं आता काही समजत नाही. मला जायचं आहे कामावर. तर एवढं सर्व आपल्याकडं मिळणार आहे. तर कोणाला म्हणजे तुम्ही घेऊन बघा एकदा, कसं वाटतंय काय तुम्हाला कळेल. म्हणजे आपण कसं 100 ग्रॅम, पाव किलो असं पॅकिंग करणार आहे. मी तुम्हाला दाखवल 100 ग्रॅमचे, कोणाला 100 ग्रॅम पाहिजे असेल, कोणाला पाव किलो पाहिजे असेल चटणी, तर तसे मी पॅकिंग करेन आणि बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवणारच आहे मी व्हिडिओ बनवताना. ते चटणी ते बनवताना तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे मी. तर कोणची चटणी बनवते, काय बनवते, हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि मिरच्या घेऊन येणार, धने घेऊन येणार, गरम मसाला घेऊन येणार, ते पण तुम्हाला भाजून सगळं व्यवस्थित दाखवणार. खोबरं घेऊन येणार. तर हे तुमच्यासमोर म्हणजे मी दाखवणार आहे. तर कोणाकोणाला काय काय पाहिजे ते मला सांगा कमेंटमध्ये. आणि फक्त एकदा घेऊन बघा आणि आपल्या कांताताईला पुढं नेण्याचा प्रयत्न करा आणि छान असा सपोर्ट करा. तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. आता चला मी जाते कामावर. बाय बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा बरं का नक्की कमेंटमध्ये. आणि तुमचा आशीर्वाद असू द्या, बस बाकी काही नको. आणि लाईक करत जा. चला बाय.